आगामी काळात साजऱ्या होत असलेल्या मुस्लिम समाज बांधवांची बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ठाणेदार भाऊराव घुगे, शांतता समितीचे अध्यक्ष विनायक गुल्हाणे, भैयासाहेब तायडे, सचिन देशमुख, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, माजी नगरसेवक इब्राहिम घाणेवाला, निजाम इंजिनियर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी आयोजित सभेमध्ये मूर्तिजापूर शहरातील लॉजवर ग्रामीण तसेच शहरी भागातील मुली येतात, यावर पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी समिती सदस्यांच्या वतीने करण्यात आली। तसेच शहरात अल्पवयीन मुली सुसाट वेगाने चालवित असलेल्या दुचाकी वाहनांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा सभेत करण्यात आली आहे। तर शहरवासियांनी आपले सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढूंकर, अकोला। किया तो सब सामने आया, वो उसका गेम करने वाले थे। सांगायचं तात्पर्य हे की त्यांनी पूर्ण एक झाला की एक, कारण आता तो एक सक्सेस झाला होता, दुसरा तयार करायचा ठरलं की 6 लोकांचे जे काही पैसे ते 6 मध्ये आपण डिवाइड करून घ्यायचे। अजून 7,500 रुपये महिन्यात त्यांच्यावर होता, त्या पैशावरून काही वाद झाली त्यांची, तरी पैसे दिले, समथिंग काय बोलायचं घरी 6 महिन्याचाच गेम करायचा। आठवा आपल्याला काय समजत होतं, 17-18 वर्ष तो विचार केला। त्याचा मित्र पवन दहीहंडीकर त्याच्यासोबत बोलला, दहीहंडीकर आणि सम्यक जाधव, सम्यक थोरात पूर्ण, आणि तो होता कॉलेजला पवन सोबत, दहीहंडीकर सोबत आपल्या मूर्तिजापूरला, तो राहतो अमरावतीला। पवननं त्याच्याजवळ तो विचार सांगितला सम्यक जवळ, आणि सम्यकनं मग त्याचे 2 वेगवेगळे 2-3 मित्र घेतले